गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद. ज्या स्वरूपाने आपण राहायला पाहिजे त्या स्वरूपात आपण काय असतं पाहिजे. गुरुतत्व काय. गुरुतत्व हे आपल्याला एका उंच शिखरावर नेऊन ठेवतो. म्हणून गुरुतत्व हे फार मोठी गोष्ट आहे. जसं एका तत्वाने एक तत्व बनते तसंच हे जसं न्यूट्रॉन प्रोटॉन जे आहे ते सुद्धा एकमेकाला पूरक असतात. जसे आपल्या घरातले आपण वीज लावतो म्हणजे घरामध्ये आपल्या विद्युतीकरण असते. त्या विद्युतीकरणासुद्धा आर्थिंग नसेल तर ते लाईट असे कमी जास्त होते. मग हे गुरुतत्व आपल्याला नसेल तर खरं जीवनातला मार्गच कळत नाही. म्हणून गुरुतत्व हे का तर खऱ्या अर्थाने जीवनातला अमूल्य जे काय आहे जीवनातला ते गुरुतत्व आपल्याला सांगत असतात. म्हणून गुरुतत्वाकडे का झालं पाहिजे, गुरुतत्वाकडे का राहिलं पाहिजे. तर गुरुतत्व हे मोठं आकर्षण आहे. आपल्यातला जी माया आहे, लोभ आहे, आकांक्षा आहे त्या असूनही असाव्या, पण त्याच्या व्यतिरिक्त कसं राहिलं पाहिजे असूनसुद्धा ते गुरुतत्व शिकवत असते. पण ते शिकवण्यासाठी गुरुतत्वाचा पाहिजे. त्या गुरुतत्वातला त्या स्वरूपाचा तत्व पाहिजे. आणि नुसतं सांगतील गुरु 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 असं नाही. तसं आचरणात, विचारात, व्यवहारात ते त्याचे जगता आलं पाहिजे तो गुरु. आणि ज्याच्या जीवनात जगणं नसेल तर कसा गुरु असेल. म्हणून श्रद्धा, विश्वास, व्यवहार, साधन, सत्य ते संस्कार. साधन काय असलं पाहिजे तर संस्कार असलं पाहिजे. कुठल्याही चांगल्या विचाराचे संस्कार. आपल्याबरोबर काहीही येत नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. गुरुतत्व हेच सांगत असतो. निरपेक्ष भावाने तो जगत असतो आणि दुसऱ्याला तसं जगायला लावतो तो गुरुतत्व. गुरुतत्व हा एका गतीने जसं नदीचं पाणी समुद्र खेचत असतो, एका ओघाने खेचत वाहत असते. ते मार्ग ती बरोबर काढत असते. नदी हे एका लेवलला जमीन असते त्याच्यात मार्ग निघत नाही नदीचा. तिला चढ उतार अशी पाहिजे, कुठून निघायचं कुठून जायचं बरोबर ती जाते. तसं आपल्याला सुद्धा त्या विचाराचे उतारे, त्या विचाराचा भाव आपल्यात असला पाहिजे. आणि तो असण्यासाठी काय पाहिजे, श्रद्धा, विश्वास, व्यवहार. आपला व्यवहार आणि श्रद्धा आणि विश्वास इतका सुंदर पाहिजे. व्यवहारामध्ये तो साक्षी पाहिजे, देव साक्षी पाहिजे. श्रद्धा, विश्वास त्याच्या शरणाशी ठेवता आली पाहिजे. श्रद्धा अशी नसावी का ती अंधश्रद्धेला जन्म देईल अशी श्रद्धा नको. श्रद्धेमध्ये निष्कामतेने श्रद्धेने जन्म देणारी विचारधारा असली पाहिजे. आज आपल्याकडे आपण जे पाहतो की आपण ज्या श्रद्धेने जातो, आपला जो मनुष्य धर्म जो आहे तो धर्म का व्यवस्थित दिसत नाही तर आपण श्रद्धा कुठेतरी डगमगते आणि आपला विश्वासही स्थिरावत नाही. तेव्हा आपल्याला त्या विचाराने आपण जगत नाही, तेव्हा आपला तो असा आपला विचार डगमगू नये. म्हणून काय पाहिजे, साधन, सत्य ते संस्कार. साधन संस्कार पाहिजे. आणि तो साधन संस्कार म्हणजेच गुरुच देऊ शकतो. आणि गुरुचा महिमा फार मोठा आहे. गुरुला समजलं पाहिजे, गुरुला ओळखलं पाहिजे. गुरु काय, गुरु कुठल्या कपड्यात आहे, किती केस जटा आहे त्याला काही महत्त्व नाही. आचार, विचार, व्यवहार हे असणं फार मूळ धर्म आहे. जटा असू नये माझा विरोध नाही, दाढी असू नये याचा काय आपला नाही, पण त्याच्या आचरणात विचार किती सुंदरता आहे. संन्यासी कशातही राहू शकतो, साधू कशातही असू शकतो. तो त्या तत्वाने राहायला पाहिजे, बाह्य अंगाने नाही. अंतरंगाने तो परिपक्वता पाहिजे. आणि ती परिपक्वता येण्यासाठी तसा गुरु लागतो. तो गुरु पाहिजे, तो गुरुतत्व. आणि त्या गुरुतत्वाला आपण पकडून राहिलो तर निश्चित आपला जे मार्ग आहे ते व्यवस्थित जाते. म्हणून श्रद्धा, विश्वास, व्यवहार, साधन, सत्य ते संस्कार. साधन काय पाहिजे
तर सत्य विचाराने चालणारं साधन पाहिजे आणि त्या विचाराने जाणं हाच गुरुतत्व सांगत असतो. हे उत्तम मूळ धर्म, मूळ आध्यात्मिक ज्ञान हे खरं आहे. त्या विचाराने आपण झालं पाहिजे. आपण कुठेतरी श्रद्धा ठेवतो, ते मिळालं नाही तर आपण पुन्हा ते डगमगतो. सगळं जे पाहिजे ते मिळण्यासाठी मागण्यासाठीच असते. काय मागावं त्याच्याकडे? त्याने एवढा अमूल्य देह दिला आहे. त्या देहाची जागृती व्हावी. तो देह अमूल्य देह आहे. सगळ्याच प्राण्यात पशु प्राण्यापेक्षा हा मनुष्य देह दुर्लभ आहे. त्या देहाला समजणं हाच मूळ गुरुतत्व आहे आणि ह्या गुरुतत्वाने खरं अर्थानं गेलं पाहिजे. दत्त हे मूळ गुरुतत्व आहे. तेव्हा दत्त स्वरूपाच्याकडे आपल्याला जाता येईल. त्या दत्त महाराजांनी किती 24 गुरु सांगितले, कुठलंशी तत्त्व सांगितलेत. अनेक तत्वाने आपल्याला जोडून तत्त्व सांगितलेत. त्या तत्त्वाने जर आपण बघितलं ते वसुंधरा हे सुद्धा एक मोठं तत्त्व आहे. आणि वसुंधरा जी आहे ते कुठलीच अपेक्षा नाही, क्षमाशील आहे, सहनशीलता आहे. केवढा मोठा गुण आहे. हा गुण माझ्यात येतो का? आपण नाही मिळालं लगेच सांगतो, हे काय मी तुझ्याकडे आलो, माझा पाहुणचार नाही करणार. आपल्या मान सन्मान ह्याच गोष्टीत आपण अडकलेलो आहोत. ते न अडकता पृथ्वीकडनं काय घ्यावं, वसुंधरेकडनं काय घ्यावं, हे आपण ते गुण घेतले पाहिजे. ते शिकलो पाहिजे त्याच्याकडनं. ते गुरुतत्व. गुरुदेव दत्त.